वर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधोनी पाहे, हिताकारणे बंड पाखांडवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामधून आपण हे सगळं का सांगतो किंवा हे का बोलतो त्याचं स्पष्टीकरण देतात. मागच्या श्लोकाचा आपण विचार करून येत असताना एक गोष्ट पाहिली की तेच तत्वज्ञान संत पुन्हा पुन्हा का सांगतात, परत परत का सांगतात, ऐकलेल्याच गोष्टी आपल्याला ऐका असं परत का म्हणतात, याच्यावरती थोडा विचार आपण मागच्या श्लोकामध्ये केला. तेव्हा तीच गोष्ट पुन्हा एकदा समर्थ आपल्याला या ठिकाणी सांगतात की बाबांनो, तुम्हाला असं वाटत असेल की हा का विनाकारण बडबड करतोय, हा विनाकारण का मला हे सांगतोय, असं तुम्हाला जर कदाचित वाटत असेल तर त्याचं कारण समर्थाने या ठिकाणी सांगितलं की हिताकारणे बोलणे सत्य आहे. हे जे सगळं बोलणं आहे हे तुमच्या हिताकरता आहे असं समर्थ सांगतात. म्हणजे तुमचं आणि माझं हित व्हावं, खरं हित व्हावं, ही समर्थांच्या अंतःकरणाची असणारी तीव्र असणारी तळमळ इच्छा अशा प्रकारची आहे. आणि म्हणून हित व्हावं हे वाटत असल्यामुळं जोपर्यंत आपलं ते हित होत नाही तोपर्यंत ते सांगत राहणार, ही गोष्ट खरी आहे. मंडळी, घरामध्ये आपली जुनी पिढीची माणसं असतात, आपले आई वडील असतात, म्हातारी माणसं असतात, ते आपल्याला सतत एखादी गोष्ट सांगत असतात. बाबा रे हे कर, बाबा रे ते कर, असं करू नको, तसं करू नको. काही वेळेला आपल्याला त्यांचा कंटाळा येतो, काही वेळेला वैताग येतो. काय हो सारखी किटकिट लावल्या मागं, असं आपण म्हणतो रागानं. पण तरी सुद्धा त्यांच्या मनात राग येत नाही, त्याबद्दल ते राग धरत नाहीत. आपण रागवलो तर ते गप्प बसतात एखाद्या वेळेला थोडा वेळ, जाऊ दे म्हणतात, हा रागवलेला आहे आता याला काही बोलून उपयोग नाही असं म्हणतात, गप्प बसतात. पुन्हा आणि थोडा वेळ गेला की परत आणि त्यांचा तो पाडा चालू होतो. आपण जर विचार केला की हे असं का करतात किंवा ही माणसं असं का म्हणतात, तर त्याच्या मुळाशी जाऊन विचार केला पाहिजे. आपण नुसतं रागावून, नुसतं त्यांचा त्रागा करून नाही चालणार. ते का असं म्हणतात त्याचा विचार त्याच्या मुळाशी जाऊन जर केला तर आपल्याला असं पाहता येतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं अकल्याण होऊ नये, आपलं नुकसान होऊ नये, हा त्यांच्या अंतःकरणातला हेतू असतो. कारण असं आहे की त्यांनी खूप सोसलेलं असतं, खूप भोगलेलं असतं. अनेक त्या ठिकाणी संकटाला तोंड देऊन तिथंपर्यंत ते आलेले असतात. आणि त्यांची धारणा अशी असते की आपल्या मुलाबाळांना पुन्हा याच त्रासाला, याच संकटाला तोंड द्यायला लागू नये. या एकाच तळमळीपोटी वारंवार एखादी गोष्ट ते आपल्याला सांगत असतात. भले ते सांगत असलेली गोष्ट सध्या कालबाह्य असू शकते, म्हणजे व्यवहाराच्या बाबतीत. अध्यात्मातल्या गोष्टी कधीच कालबाह्य होत नाहीत. मी व्यवहारातलं सांगतो. व्यवहारामध्ये जुनी माणसं आपल्याला काही गोष्टी सांगत असतात, त्या सध्या कालबाह्य होत झालेल्या असतात. म्हणजे त्यांच्या वेळची परिस्थिती आत्ता असते असं नाही. आताची सिच्युएशन वेगळी आहे, आताची बाह्य परिस्थिती वेगळी आहे. हे व्यवहारामध्ये घडू शकतं, परंतु अध्यात्मामध्ये तसं नाही आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत ज्या गोष्टी जशाच्या आहेत त्या तशाच राहू शकतात, त्यामध्ये बदल नाही. म्हणून संत आपल्याला जे सांगतात ते अध्यात्मातल्या हिताची गोष्ट सांगत असल्यामुळं समर्थ म्हणतात, तुम्हाला असं कदाचित वाटत असेल की का हे सारखं सारखं सांगतात, तर त्याचं कारण समर्थाने सांगितलं की बाबा रे, हिताकारणे बोलणे सत्य आहे. तुमच्या हिताकरता जे आहे मी बोलतोय, आणि जे बोलतोय ते सत्य आहे. सत्य असेल तेच मी बोलतो, सत्य असेल तेच संत बोलतात असं नव्हे, तर संत बोलतात तेच सत्य असतं असं म्हणावं लागेल. एवढं त्यांच्या शब्दाबद्दल आपला विश्वास असला पाहिजे. पहिली गोष्ट, विश्वास फार महत्वाची आहे. तुकाराम महाराजांनी असं सांगितलं की संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आपल्याला संत वचनांचा अनुभव घ्यायचा असेल तर पहिलं आपल्याला त्यांच्यावरती विश्वास पाहिजे. विश्वास नसेल, ते म्हणतात ते खरं आहे असं आपल्याला वाटत नसेल, तर मग त्यांच्या वचनाची अनुभूती आपल्याला येऊ शकत नाही.
किंवा ते कोणतीच गोष्ट आपल्याला मग ते मनाला पटणार नाही. आपल्या मनानं आधी विश्वास ठेवलेला असला पाहिजे. मंडळी, गंमत अशी आहे, आपण कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवतो, पण संत वचनावर विश्वास ठेवण्याचा आपण प्रयत्न करत नाही. बघा, विश्वासाशिवाय जीवनामध्ये काही चालत नाही. कल्पना करा, आपण एखाद्या गावी निघालोय, बस स्टँडवरती आपण बसनं जाण्याकरता, प्रवास करण्याकरता स्टँडवरती गेलो, बस लागलेली आहे बसच्या नंबरवरती, प्लॅटफॉर्मवरती, आणि आपण बसमध्ये चढणार. तेवढ्यात आपल्या मनात असं आलं की आपण ड्रायव्हरला विचारावं, बाबा तू उजव्या बाजूला ड्रायव्हरच्या खिडकीकडे गेला आणि विचारलं, का हो म्हणजे ड्रायव्हर साहेब, म्हणजे काय, बस म्हणजे साताऱ्याला जाते ना? हो, साताऱ्याला जाते. मग मी बसमध्ये बसू का? ड्रायव्हर तोंडाकडे बघायला लागला, आता तुला प्रवासाला जायचं आहे ना, आलायस ना तू स्टँडवर, आणि बसमध्ये बसू का? म्हणजे असं काय विचारताय? नाही, मला असं विचारायचं आहे की बसमध्ये तुमच्या मी जर बसलो तर तुम्ही मला व्यवस्थित साताऱ्याला नेऊन पोचवाल ना, का पोचवाल? असं जर विचारलं ड्रायव्हरला तर तो ड्रायव्हर काय करेल? एखादा शांत स्वभावाचा असला तर तो दुर्लक्ष करेल आपल्या बोलण्याकडं, हे भ्रमिष्ट झालेला आहे, बहुतेक याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे असं म्हणेल. आणि तो जर जरा भडक डोक्याचा असेल तर खिडकीतनं बाहेर हात काढून खाड करून आपल्या कानाखाली वाजवेल. का? अरे, माझ्याच बसमधून तू प्रवास करायला आलेला आहेस, निघालेला आहेस, आणि मला म्हणतोयस तू बसमध्ये बसतो तर मला व्यवस्थित पोचवाल का? हे त्याला विचारायचं नसतं. आपण त्याच्या बसमध्ये बसायचं, विश्वास ठेवून आपण त्या गाडीमध्ये बसत असतो. त्याला असं विचारतो का? आपण नाही विचारत. अशा कितीतरी व्यवहारातल्या गोष्टी आहेत. आपण एखादं पॅकबंद पदार्थ आणतो, त्याच्यामध्ये काय आहे काय नाही हे कधी बघतो का? ती पाकिट फोडतो आणि आपण ती वस्तू लगेच वापरून टाकतो. एवढा विश्वास आपला सगळ्या गोष्टीवर असतो. परंतु संत वचनावर मात्र मनुष्य विश्वास ठेवायला प्रयत्न करत नाही. ही तर मोठी हानी आहे. जिथं विश्वास ठेवायला पाहिजे तिथं मनुष्य विश्वास न ठेवता नको तिथं ठेवतो. अशी गंमत आहे. म्हणून संतांना सांगावं लागतं की बाबा रे, आम्ही जे बोलतो ते सत्य बोलतो, आमचं बोलणं खरं आहे. आणि खरं कोण बोलतो? ज्याला कोणत्याही गोष्टीचा स्वार्थ आपल्याकडून साधायचा नसतो, आपल्याकडून त्यांना काही मिळवायचं नसतं, कुठलाही हेतू त्यांचा आपल्याकडून साध्य करून घ्यायचा नसतो, ती माणसं आपल्याशी सत्य बोलत असतात. बाकी जगामध्ये कोणी आपल्याशी सत्य बोलत नाही, हे लक्षात ठेवावं. म्हणून संत हे सत्य बोलतात. याचं एक कारण आहे की त्यांचा आपल्याकडून कोणताही स्वार्थ साधण्याचा हेतू नसतो. एवढ्या करता हिताकारणे बोलणे सत्य आहे, समर्थ सांगतात. पण तुम्हाला जर वाटत नसेल आम्ही बोलतो ते सत्य आहे, तर तुम्ही काय करा, हिताकारणे सर्व शोधोनी पाहे. तुम्ही शोध करून बघा आमचं बोलणं खरं आहे की नाही. कुठे शोध करा? ग्रंथामध्ये बघा, पूर्वीची शास्त्र आहेत त्या शास्त्रामध्ये बघा, जुन्या लोकांचे अनुभव आहेत त्यांचे अनुभव बघा. ह्या सगळ्याची पडताळणी करून घ्या. हे सगळं सत्य आहे की नाही बघा, आणि तुम्हाला जर पटलं तर आमच्यावर विश्वास ठेवा. अशी काही जबरदस्ती नाही म्हणतात ते. म्हणून हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधोनी पाहे. सगळ्या गोष्टी शोधून बघा. तुमच्या प्रतीला आलं तर त्या ठिकाणी सत्य माना, विश्वास ठेवा. अन्यथा तुमचा विचार, तुमचा मार्ग तुमच्यासाठी खुला आहे. कुणासाठी कुणाची जबरदस्ती नसते. हा विचार मनुष्यानं करायचा. आणि म्हणून समर्थ म्हणतात काय करा, हिताकारणे बंड पाखंड मोडी. संत सांगतात तीच गोष्ट सत्य असते. आणि संतांच्या व्यतिरिक्त जे सांगतात ते कदाचित सत्य असू शकतं, पण बऱ्याच वेळा असत्य असू शकतं. कारण का? तर स्वार्थाकरता मनुष्य सत्य गोष्ट लपवतो आणि असत्य जगापुढे आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला पाखंड असं म्हणतात. पाखंड या शब्दाचा अर्थ काय? की खरं आहे ते झाकून ठेवायचं आणि खोटं जगापुढे आणायचं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार जोरात करायचा, त्याला पाखंड म्हणतात. शास्त्राच्या भाषेमध्ये किंवा संतांनी सांगितलेलं आहे, वेद बाह्य लंड बोले तो पाखंड, त्याचे काळे तोंड जगामध्ये, तुकाराम महाराज म्हणतात. आपल्या धर्माचा मूळ आधारस्तंभ जो आहे तो वेद आहे. आणि वेदाच्या आधारामध्येच मग उपनिषद निर्माण झालेले आहेत, ग्रंथ निर्माण झालेले आहेत,
शास्त्र निर्माण झालेली आहेत. त्याचं मूळ आधारस्तंभ वेद आहे आणि त्याच्या विरुद्ध बोलणं किंवा त्याच्या सांगितलेल्या गोष्टीच्या विरोधी तत्वाचं प्रतिपादन करणं हे याला पाखंड असं म्हटलं जातं. म्हणजे वेद म्हणतोय देव आहे, तर हा म्हणतो देवच नाही जगामध्ये. वेदाने एक गोष्ट सत्य म्हणून सांगितलेली आहे, तर हा त्याचा प्रचार ती गोष्ट खोटी आहे असा जगामध्ये करतो. अशी वेदबाह्य शास्त्रबाह्य बोलणारी माणसं जगामध्ये खूप आहेत आणि त्यांचा सध्या बोलबाला जास्त आहे आणि त्यांचं बोलणंही समाजाला रुचकर वाटतं. त्यांच्या बोलण्यामध्ये लोकांना त्याचा आनंद वाटतो. कारण का तर ते लोकांच्या हिताचं बोलत नाहीत, लोकांना गोड वाटेल असं बोलतात. मूल आजारी पडल्यानंतर मुलाला आजारातून बरं होण्याकरता औषधाची गोळी खाणं गरजेचं आहे, पण त्या औषधाची गोळी कडू असते, त्यामुळे मूल खात नाही. एखाद्यानं गुळाचा खडा जर दिला तर ते आजारी मूल ती गुळ खातं, पण त्या गुळामुळे आणखीनच पोटामध्ये जास्त दुखायला लागतं, कारण जंत झालेले असतात. ते जंत घालवण्याकरता औषध घ्यायला पाहिजे. संत औषध देतात, ते थुकून टाकतो आणि बाकीचे असे गोड बोलणारे असतात, त्याचा आजार बरा व्हावा का न व्हावा याच्याशी घेणं देणं नसतं. त्यांना त्यांचं बोलणं समाजाला पटवून द्यायचं असतं. त्यामुळं युक्तिप्रयुक्ती करून समाजाचं मन रमेल, समाजाच्या मनाला काही असं भूलभुलैया वाटेल अशा प्रकारच्या गोष्टी बोलत असतात की ज्या वेदबाह्य आहेत, शास्त्रबाह्य आहेत, ज्याला संतांनी पाखंड असं म्हटलं, ते समाजाला जास्त आवडत असतं. म्हणून समर्थ म्हणतात की हिताकारणे बंड पाखंड मोडी. पाखंडाचं जे बंड आहे ते मोडून काढलं पाहिजे. बंड पाखंड वारी असं म्हणतात, मोडी नव्हे. बंड पाखंड वारी म्हणजे त्याचं निवारण केलं पाहिजे. बंड कशाला म्हटलं जातं? प्रचलित असणाऱ्या गोष्टीच्या विरोधात अशा प्रकारचा उठाव करणं किंवा त्याच्या विरोधात असं दंड ठोकून उठणं, त्याला बंड असं म्हणतात. मग सध्या कलियुगामध्ये तेच चालू आहे. शास्त्राविरुद्ध, धर्माविरुद्ध, नीतिशास्त्राविरुद्ध अशा प्रकारची वर्तणूक करायला शिकवणारे लोक जास्त आहेत. हे शास्त्राविरुद्ध केलेलं बंड आहे त्यांचं. समर्थ म्हणतात सज्जनाने, शहाण्या माणसाने, विचारवंतांनी अशा पाखंडाचं जे बंड निर्माण झालेलं आहे ते मोडून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, निवारण केलं पाहिजे त्याचं. म्हणून हिताकारणे बंड पाखंड वारी आणि तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणून शेवटी ज्यामुळं वाद होईल आणि वादातून दुःख निर्माण होईल अशा वादाला दूर करून संवाद साधण्याचा प्रयत्न करून सुखाची प्रवृत्ती निर्माण करून आत्मसुख प्राप्त करून इतरांना सुखी करण्याचा मार्ग हाच मनुष्याने निवडावा. हे खऱ्या शहाणपणाचं लक्षण आहे. हे समर्थांनी या श्लोकामधून तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा असं असणारं या श्लोकाचं चिंतन. मंडळी, आपल्याला चिंतन आवडलं का ते जरूर कळवा. आपण आमचे व्हिडिओ ऐकत असाल, चॅनल ऐकत असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि इतरांच्यापर्यंत या चॅनलची माहिती जरूर द्या. मंडळी, मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की व्हिडिओला ऐकत असताना लाईक करा. व्हिडिओ लाईक होणं हे यूट्यूबवरती चॅनल टिकण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असतं. आपल्याला लाईक करायला फार मोठी काही अडचण नाही आहे. फक्त ते लाईकचं बटन असतं, ते दाबल्यानंतर लाईक होत असतो चॅनल व्हिडिओ. तेव्हा ते आपण अवश्य करा. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.